MBM Toronto, a hub for every Marathi person missing home. We preserve and promote Maharashtrian culture. Celebrate Maharashtrian festivals. Offer a community to connect with. A way for our kids to know their rules. And a way to give back to the society. MBM. It's about culture, celebration, community. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी पौर्णिमा करखेडकर मराठी भाषिक मंडळ टोरंटो आयोजित 34व्या मराठी साहित्य संमेलनात आपले सहर्ष स्वागत करते. मराठी भाषिक मंडळ टोरंटो यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे व आरोग्यदायी जाओ या सदिच्छा. हा कार्यक्रम प्रायोजित करणारे आपले प्लॅटिनम स्पॉन्सरशिप सुधीर प्रधान रिअल्टर यांचे विशेष आभार. 2022 हे वर्ष सुप्रसिद्ध कवयित्री कैलासवासी शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे साहित्य हे अतिशय प्रगल्भ व मंत्रमुग्ध करणारे आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मराठी भाषिक मंडळ टोरंटो यांच्याकडून त्यांना मानाचा मुजरा. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, नवी सुरुवात आणि वसंत ऋतूचे आगमन. दरवर्षीप्रमाणे आपण वसंत ऋतूचे आगमन आणि नवीन वर्षाची सुरुवात करतो ते साहित्य संमेलनाच्या या दर्जेदार कार्यक्रमाने. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत आहे तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनीही गीतेमध्ये ऋतूनाम कुसुमाकरः असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. वसंत ऋतूचे आगमन म्हणताच एक सुंदर अशी कविता आठवली. आला वसंत वसंत आला, तना मनाचा झाला हिंदोळा. हिरवे सारे रंग दुलारे आणि कोकिळ गाणे. निळ्यात भरे रंगा नहाळी, गंधा जिव्हाळी. कोऱ्या फांदीला धुंद कोवळी. आला वसंत वसंत आला, तना मनाचा झाला हिंदोळा. हे वर्ष आपल्या साहित्य संमेलनाचे 34वे वर्ष आहे. उत्तर अमेरिकेतील पहिले साहित्य संमेलन हे मधुसूदन भिडे उर्फ भिडे काका यांनी सुरू केले. चला तर मग आपण त्यांच्या कवितेपासूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, माझं नाव मधुसूदन भिडे. मी टोरंटोतला राहणारा आणि मी माझ्या 4 कविता आज वाचणार. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे सर्जन आणि चांभार. एका सर्जनची चप्पल तुटली, त्याने चांभाराची बैठक गाठली. चांभाराने चप्पल नीट बघितली, हातोडीने मरम्मत सुरू केली. टोचा मारून दोरा ओढला, गाठ मारून पुन्हा सोडला. डोळ्यासमोर टाका पडला, सर्जन बघून थक्क झाला. सुंदर टाके नजरेत भरले, बघून त्याचे डोळे धुपले. रोज ऑपरेशन्स मी करतो, अशाच टाक्यांनी जखम शिवतो. तीक्ष्ण नजर, खूप एकाग्रता, माझ्या कामाशी खूप दिसते साम्यता. आता हे बघून चांभार म्हणाला, सर्जन साहेब, जीव वाचविता देवावाणी किंमत. तुम्ही दिसताच सर्वांना येते हिंमत. हाताला तुमच्या औषधी वास, मला असतो चपला बुटांचा सहवास. या कामापायी मी ठरतो हलका, काम जरी कष्टाचे तरी ठरतो परका. बूट चपलांना मी देतो जीवदान, चांभाराचा ऐकला का कधी सन्मान. कष्टाचे काम परी नाही आणीबाणी, चुकता काही खातो शिव्या, डोळी येते पाणी. बूट चपलांची मला येते फार कीव, रस्ता घासता त्यांचा जातो खूप जीव. माझे काम बघणारा ठरतो जगा वेगळा, लागता टोचा हात होतो काळा निळा. चांभार चौकशा हीच माझी बदनामी, बाबू जगजीवनराम झाले मोठे आसामी. तुम्ही मात्र खूप शोधलं हे साम्य, कामाची केली कदर सुरेख तारतम्य. तुमचे बोलणे वाटले खूप छान, आज एका सर्जननी केला माझा सन्मान. इतरांनाही असेच माझे महत्त्व कळावे, समाजाने आम्हाला सन्मानित करावे. आता ही माझी दुसरी कविता आहे. कवी आणि चित्रकार 2 मित्र. कवी आणि चित्रकार दोघांची फार दोस्ती, एकमेकांचे खूप कौतुक हीच त्यांची रीती. एकमेकावर होते
खूप प्रेम, खूप होता अभिमान, आपल्या क्षेत्रात दोघांचेही होते मानाचे स्थान. आता कवी चित्रकाराला म्हणतो, अरे तू नुसता रंग भरता चित्र होते तयार, प्रत्येक चित्राचा कोणीतरी आहे खरीददार. नदी पर्वत पशु पक्षी सर्वच तुझे कैवारी, तपश्चर्येला साजेशीच दिसते तुझी भरारी. चित्र सर्वांना आवडते, भिंतीवरही शोभते, त्याखाली तुझी स्वाक्षरी मस्तच दिसते. लग्नात चित्राची भेट, कामही होई स्वस्तात, चित्रकार म्हणून नावही तुझे होई लोकात. कलेमध्ये तू रमता दिसतो एक तपस्वी, नुसते तुला बघताही आनंद होतो मनस्वी. कलाकारात तू मोठा सर्वंकष निर्मिती, मित्रा तुझी जगभर खूप व्हावी कीर्ती. मला वाटते आपणही व्हावे चित्रकार, सप्तरंगाचे हळूहळू जाणावे संस्कार. आता चित्रकार आपल्या कवी मित्राला म्हणतो, दुसऱ्याचे सर्व चांगले तसलाच आहे हा प्रकार. तुझ्या कवितांनी दिला मला खूप आधार, अष्टभाव होती जागृत अशी तुझी कविता, लोक किती आनंदात गुणगुणती येता जाता. प्रत्येक भावना प्रत्येक गोष्ट येते पद्यात, चित्रकलेला आहेत बंधने जाणतो मी मनात. चित्रांचा मला जरूर मिळतो मोबदला, चित्रे मात्र मला दुरावती अशी ही कला. छान छान कविता कर, ऐकायला मी आहे तयार, सुंदर सुंदर कविता आणती जीवनात बहार. चित्रेच माझी अर्भके वाटे सतत जवळ हवी, तुझ्या घराच्या भिंतींवरही ती मला दिसावी. मित्रांनो, चित्रांना हवी भिंत, कविता मात्र राही मनी, तुझे कुठेही कौतुक ऐकता अश्रू येती नयनी. भाग्यवान ते सारे ज्यांचे नशिबी तुझी कविता, टाळ्यांचा होतो कडकडाट तू कविता वाचता. मित्रा, तू आणि मी दोघेही समाजसेवक, चांगल्या निर्मितीतून दिसते आपापली चमक. दिसता हे गुण खुल्या दिलाने द्या प्रोत्साहन, थोपटता त्यांची पाठ, निर्मिती करा जतन. आता तिसरी कविता आहे, तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे आंबा आणि सफरचंद. दोन फळं फार पॉप्युलर आहेत. तर सर्वांच्या पहिले आंबा सफरचंदाला म्हणतो, आकर्षक तुझे रूप, सुंदर तुझा रंग, तुझ्या दर्शनातच आनंदाचे उठती तरंग. सर्वांनाच तुझी चव खूप आवडते, कचकन घास घेता खूप मजा येते. तुझा रस तुझी मदिरा फारच चविष्ट, हिरवा लाल पिवळा रंग सौंदर्य दाखवे स्पष्ट. शास्त्रज्ञांनी तुझे घराणे ठरविले गुलाब, तुझ्यात इतकी प्रथिने की केवळ लाभच लाभ. तज्ञ सांगतात रोज एक तरी सफरचंद खावे, असा नियमितपणा पाळता डॉक्टरला दूर ठेवावे. हजारो तुझ्या जाती अग्रेसर ठरते रशिया, 100 वर्षे झाड टिकते अशी देवाची माया. फ्रूट सॅलड मध्ये तर तुझाच रुबाब दिसतो, इतर सर्व फळांना तूच मागे टाकतो. ॲडम इव्हने आधी सफरचंद खाल्ले, म्हणूनच पती पत्नी सारखे ते वागले. ॲपल पाय त्यावर सुंदर दिसते आईस्क्रीम, गरम गरम सायडर आवडते होता बर्फाची रिमझिम. मित्रा, माझ्या बरोबर तू हवा हीच माझी इच्छा, प्रसादाच्या थाळीत व्हावी भेट हीच मनी आशा. आता सफरचंद आंब्याला आपला रिस्पॉन्स देतो, मित्रा आवडले हे शब्द, अरे तू फळांचा राजा, बाजारात हापूस आंबे येता होतो गाजा बाजा. तुझा रस शीतपेय सर्वच चवदार, आम्रखंड तर अमृतासारखेच वाटते लज्जतदार. अद्वितीय तू कैरी दशेत आहे स्त्रीलिंगी, कैरीचा होता तरणा बाण, आंबा होतो पुल्लिंगी. आंब्याला चोखताना सर्व देहभान विसरती, स्वादिष्ट वासावरही सर्वच मग भाळती. आंबा आईस्क्रीम ही भारताची शान, हापूस आंबा हा महाराष्ट्राचा सन्मान. सदा सर्व काळ तुझे झाडही हिरवेगार, पूजेच्या चौरंगाला हवा तुझ्याच पानांचा हार. तुझ्या पानांचे सवे तोरण केवढी तुझी महती, अरे पैठणीवरही आंबा अशी तुझ्यावर प्रीती. शास्त्रज्ञांनी काजूच्या घराण्यात केली आहे तुझी गणना, तुझ्या वृक्षाचे दर्शनही ठरते निसर्गाची शुभकामना. लग्न मंडपीवरही सदैव हवे तुझे तोरण, सवाष्णीची भरता ओटी येते तुझी आठवण. मित्रांनो, या दोघांचा खूप लुटा आनंद, या दोघांशी खूप हवा स्नेहबंध. शक्ती प्रथिने चव दोघांशी जुळते गणित, आंबा सफरचंद निश्चित हवी माहेर वाशिनीच्या ओटीत. आता ही चौथी कविता आहे. या कवितेचं शीर्षक आहे सुंदरी आणि आरसा. एक सुंदरी आरशा पुढे उभी होती, स्वतःला पुन्हा पुन्हा ती बघत होती. हाती घेता कंगवा ती केसांवर फिरवी, मागची वेळी पुढे मग पुढची मागे हाच कित्ता गिरवी. मध्येच किंचित तिरकी होता बघे स्वतःला, तर मध्येच विनाकारण ती सावरी पदराला. कधी दोन्ही खांद्यावर तर कधी डोक्यावर असा पदराशी खेळ सुरू होता वरचेवर. कपाळावरही कुंकवाशी सुरू होता खेळ, लहान मोठे चंद्राकृती चांदणी असा गेला वेळ.
भरलेल्या तारुण्याला लांब केस तिला शोभले, आपले रंग रूप डोळे ओठ सर्व तिला आवडले. सौंदर्याचा तिच्या तन मनात दिसला अभिमान, आरशात ती अनुभवित होती तारुण्याची शान. हे यौवन या तारुण्यावर मी मिळवीन यश, या माझ्या सौंदर्यावर जगाला करीन वश. आरसा खरा स्थित प्रज्ञ नेहमी शांत असतो, व्यक्ती दूर होता तोही सर्व विसरतो. ही मुलगी आरशा समोरच उभी तिथून हालेना, आरशालाही आता बोलल्याशिवाय राहावे ना. आता आरसा त्या मुलीला म्हणतो, रूप रंग तारुण्याला आहे काळाची मर्यादा, हे सारे वाहून जाणार जाणावा नियम साधा. हे तुझे लांब सडक केसही तुला सोडतील, या रसरसलेल्या शरीरालाही सुरकुत्या पडतील. हे शुभ्र दात हेही तुला दुरावतील, रंग कांतीचाही नाही भरोसा तेही बदलतील. लहान मुले ते अतिवृद्ध सर्वांना मी पाहतो, सौंदर्याचा नको अभिमान हेच तुला सांगतो. तासन तास तू समोर उभी म्हणून सांगतो, हा सर्व काळाचा महिमा हेच मी बघतो. शरीराने तू सुंदर मग देवाचे मानावे आभार, शरीराने तू सुंदर मग देवाचे आभार मानावे. मनाने सुंदर होण्याच्या प्रयत्नात तू लागावे. मनाचे सौंदर्य बेटा शेवटपर्यंत टिकते, खरे प्रेम जीवनात त्यापासूनच मिळते. यशस्वी होण्यासाठी सौंदर्याचा नको उपयोग, तारुण्य सौंदर्याचा नको करू दुरुपयोग. सौंदर्यापायी मिळणारी गोष्ट ते जातात संपते, अशा व्यक्तीची मग सर्वत्र अडचण होते. बेटा शरीर नाही हा काळ तुझी संपत्ती, मन आणि बुद्धीने ठरावे श्रेष्ठ अशी व्हावी कृती. सुंदर शरीर देवाची कृपा सदैव स्मरावे, बुद्धी आणि मन ताजे टवटवीत प्रसन्न ठेवावे. नमस्कार. धन्यवाद काका. भिडे काका यांनी आपल्या 4 स्वरचित कवितांनी आपल्याला मंत्रमुग्ध केले आहे. डॉक्टर आणि चांभार त्यांच्या कवितेतून दोघांच्या व्यवसायातले साधर्म्य ओघवत्या शैलीमध्ये मांडले आहे. कवी चित्रकार या कवितेत त्यांनी 2 कलेच्या पुजाऱ्यांच्या मनातील पैलू अप्रतिम शब्दात मांडले आहे. आंबा सफरचंद या कवितेत अतिशय मनमोहकरित्या त्यांनी फळांच्या मनातील भावना तिथे मांडल्या आहेत. तर शेवटच्या सुंदरी आरसा या कवितेत मनाच्या सौंदर्याचे महत्त्व अचूकपणे सादर केले आहे. आता आपण ऐकूया अर्चना बापट यांच्या कविता. नमस्कार मंडळी, मी अर्चना बापट. सर्वप्रथम आमच्या टोरंटोच्या नवीन कार्यकारिणीचं अभिनंदन. गेल्या 2-2.5 वर्षात ही तरुण मंडळी आम्हा ज्येष्ठ नागरिकांकरता अगदी घरी बसल्या नवनवीन कार्यक्रम उपलब्ध करून देत आहेत, त्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून स्वागत. सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी देखील टोरंटोवासी वसंत ऋतूचं आगमन करतायत साहित्य संमेलनाने. मी आपणासमोर 2 कविता वाचून दाखवणार आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे आशेची ज्योत. एका जीव घेण्या अंधाऱ्या रात्री लांबवर प्रकाशाची एक तिरीप दिसली. लांबवर आशारूपी प्रकाशाची एक तिरीप दिसली. मनाला ती एकदमच भावली. जवळ जाताच लक्षात आलं ती एक छोटीशी, नाजूकशी, साधीशी एका पंक्तीतील ज्योत होती. शांतपणे तेवत होती, न कशाची काळजी न कशाची भीती. अंधाराला, निराशेला बाजूला सारण्याची तिची रीतच न्यारी. मनात विचार आला ही आशारूपी ज्योत माझ्या मनात तेवली तर, तुमच्याही मनात स्थिरावली तर, आणि ह्या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात विसावली तर. कल्पना एकदमच न्यारी, एकदमच भारी, पण ती साकार कशी होणार याचाच विचार चाललाय आता माझ्या मनी. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे भिंगरी. ती एक भिंगरी गरगर फिरत होती. सर्व आयुष्य दुसऱ्यांच्या भोवती फिरण्यात घालवत होती. स्वतःचं अस्तित्वच जणू ती विसरली होती, की स्वच ती दान करून बसली होती. ह्या स्व गमावण्यात ती काय मिळवत होती? तिचं फिरणं सर्वांनी गृहीत धरलं होतं.
ज्याला जे हवं त्याला ती देत होती. ज्याला जे हवं त्याला ती देत होती. स्वतःच्या सर्व आवडीनिवडींवर ती पाणी फिरवून बसली होती. स्वतःच्या सर्व आवडीनिवडींवर ती पाणी फिरवून बसली होती. व्यक्त होणं ती विसरली होती. व्यक्त होणं ती विसरली होती की तिला विसरणं प्राप्त होतं असं ती मनाला समजावून सांगत होती. की तिला विसरणं प्राप्त होतं असं ती मनाला समजावून सांगत होती. एक दिवस ती खाडकन जागी झाली. एक दिवस ती खाडकन जागी झाली. झोपेतून नव्हे, आत्मग्लानीतून. झोपेतून नव्हे, आत्मग्लानीतून. तिच्या लक्षात आलं, स्वला गमावणं म्हणजे दुसऱ्यालाही गमावण्यासारखंच आहे. तिच्या लक्षात आलं, स्वला गमावणं म्हणजे दुसऱ्यालाही गमावण्यासारखंच आहे. आता नव्या जोमानं, नव्या उत्साहानं, आता नव्या जोमानं, नव्या उत्साहानं अव्यक्तातून व्यक्त होणं एवढ्याच तिच्या मनी ठसलंय. एवढंच तिच्या मनी रुजू लागलंय. नमस्कार. वा, अतिशय सुंदर अशा कविता अर्चना बापट यांनी आपल्यासमोर सादर केल्या आहेत. निराश झालेल्या मनाला एक आशेची ज्योत त्यांनी दाखवली आहे आणि आशावादी राहणे हे आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे अशी शिकवण आपल्याला या कवितेतून मिळते. भिंगरी या त्यांच्या दुसऱ्या कवितेतून स्वत्व कसं जपावं हा संदेश त्यांनी दिलेला आहे. अतिशय सुंदर संदेश त्यांनी दिला आहे. धन्यवाद अर्चनाजी. आता आपण ऐकूया अजित कुकडे यांचा लेख. नमस्कार, मी अजित कुकडे, स्कारबरो, ऑन्टॅरिओ. 1990 साली मी मराठी मंडळाचा अध्यक्ष असताना हे साहित्य संमेलन सुरू झाले. त्यानंतर प्रत्येक एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि मधुमध्ये यांनी हे यशस्वीपणे आजपर्यंत चालू ठेवले. सर्वांना धन्यवाद. माझ्या लेखाचं नाव आहे कॅनडा एक कुटुंब. कॅनडा हा देश 13 भावंडांचा आहे. त्यातील 3 भावंडे ही दत्तक आहे. उरलेल्या 10 पैकी 9 भावंड सख्खी आहेत. एक सावत्र आहे. हा सावत्र भाऊ म्हणजे क्युबेक. त्याची आई फ्रेंच आहे. उरलेल्या 9 भावंडांपैकी सगळेजण इंग्लिश आईचे आहेत. एवढे मोठे कुटुंब म्हणले की हेवेदावे असणारच. अर्थात सावत्र भावंडात थोडेफार विदुष्ट असतेच. रोज जरी भांडत नसले तरी लहान मोठ्या कुरबुऱ्या चाललेल्या असतात. विशेषतः क्युबेक आणि ऑन्टॅरिओ या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण हा वाद सतत होत आला आहे. क्युबेक म्हणतो की मी कॅनडात प्रथम आलो आणि मी आकाराने मोठा पण आहे. तर ऑन्टॅरिओ म्हणतो जरी तू पहिला आला असलास तरी 1759मध्ये तू माझी कुरापत काढलीस आणि मी तुला पराभूत केलेले होते. आजसुद्धा माझ्याकडे जास्त संख्याबळ आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. एक गोष्ट खरी की सुरुवातीला 2 मोठ्या भावंडांनी लहान भावंडांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असताना बरीच मदत केली होती. त्याला इक्वलायझेशन फॉर्म्युला म्हणतात. ऑन्टॅरिओ आणि क्युबेक यांनी देशाच्या मधल्या भागाचा कब्जा केला. हळूहळू त्यांचे कुटुंब मोठे होऊ लागले. तसे क्युबेकने पूर्वेस वसाहत सुरू केली. त्याचे नाव न्यू ब्रन्सविक ठेवले. ऑन्टॅरिओने पण पाय पसरायला सुरुवात केली व पूर्वेस नोव्हा स्कोशिया PI इथे वसाहत केली. हळूच एक लहान वसाहत न्यू ब्रन्सविकमध्ये वसवली. त्यामुळे येथील लोक फ्रेंच आणि इंग्लिश सफाईदार बोलतात. सर्वात लहान जुळे भाऊ जे 1949मध्ये जन्माला आले त्यांना अगदी पूर्वेस जागा दिली. त्यांची नावे आहे न्यू फाउंडलंड आणि लॅब्राडोर. जेथे सदैव धोके असते अशा ठिकाणी पाठवून दिले. पश्चिमेत ऑन्टॅरिओने हळूहळू मॅनिटोबा, अल्बर्टा, ब्रिटिश कोलंबिया इथे वसाहत केल्या. खरं तर सगळ्या जागा त्यांनी येथील स्थानिक लोकांकडून जबरदस्तीने घेतल्या होत्या. या लोकांची रवानगी अति उत्तरेत कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी केली. ही दत्तक भावंडे ज्यांची नावे नॉर्थ वेस्ट टेरिटरी, युकॉन आणि नुनवट. सुरुवातीस यांची फारच आबाळ झाली पण हल्ली त्यांच्याकडे थोडे बहुत ध्यान दिले जात आहे. आपण पश्चिमेकडे वळू. ब्रिटिश कोलंबिया येथे थंडी कमी आहे पण पावसाची रिपरिप मात्र असते. परिणामे ब्रिटिश कोलंबियाची जागा अत्यंत रमणीय आहे. शिवाय उत्तरेत झाडीच झाडी आहे. त्या झाडांपासून कागद करायचे कारखाने आहेत. सर्वसाधारण हा भाऊ फारसा कोणाच्या आध्यात मध्यात नसतो. आपण बरे ना आपण बरे या पंथातला आहे. ब्रिटिश कोलंबिया शेजारी अल्बर्टा राहतो. सुरुवातीस त्याचा शेती हा व्यवसाय होता. त्याची परिस्थिती भारतीय शेतकऱ्यांसारखी गरिबीची होती. सदैव कर्जात असायचा आणि कर्जे तो टोरंटोमधून बँकेतून घेत असे. त्याकरता त्याला जबरदस्त व्याज द्यावे लागत असे. त्यामुळे या भावंडाचा ऑन्टॅरिओवर भारी राग होता. पण सुदैवाने त्याच्याकडे भरपूर पेट्रोलचा साठा होता. पण ते वळपासून बनत होते. तयार करण्यास महाग असल्यामुळे त्याची किंमत जास्त होती. त्यामुळे त्याला मागणी कमी होती.
पण 1973मध्ये जागतिक पेट्रो कंपनी वर गेल्या आणि त्याचे पेट्रोल विकू लागले. तो पैशात न्हावू लागला. त्यांनी त्याला उन्मत्तपणा आला आणि त्यांनी ऑन्टारियोवर इतर भावंडांवर बंड पुकारले. माझे पेट्रोल जागतिक भावानेच तुम्ही घ्या, अन्यथा थंडीत गारठा असे म्हणू लागला. पण 1980 साली पेट्रोल खाली गेले आणि तो ताळ्यावर आला. त्याला कळून चुकले की पेट्रोल दर वर खाली होतच राहणार, तर सवरीने घेतलेलेच बरे. तरी पण त्याची अजून आडी टिकूनच आहे. त्याच्या शेजारी सस्क्वेचन आणि त्याचा शेजारचा मॅनिटोबा हे पण सुप्त आहे. ही भावंडे गहू बनवतात, यांनी पॉटॅश ऑल्सो विकतात. त्यांचे घर बरे चालले आहे. शेजारचा ऑन्टारियो पहिल्यापासूनच समृद्ध होता. मध्ये मध्ये त्याची परिस्थिती थोडी वरखाली होत असे, पण अजूनही मोठा दादा म्हणून त्याचा रुबाब आहेच. क्युबेकच्या कुरबुरी या सतत चालू असत. तो दर 2 वर्षांनी उचकी लागल्याप्रमाणे म्हणायचा की मला घर सोडायचं आहे. मग इतर भावंडे त्याला जास्त पैसे देऊन घर न सोडण्यासाठी विनंती करत असत. 1980 साली आणि 95मध्ये त्यांनी जवळजवळ घर सोडलेच होते. पण त्याला घर सोडण्याचे काय परिणाम होतील लक्षात आले आणि ऐनवेळी त्यांनी तो विचार बदलला. आता तो बऱ्यापैकी वागत आहे, तरी मध्येच हात पसरायचे नाटक करतच असतो. तसेच इंग्लिश बोलता येत असले तरी बोलायचे टाळतो. इतर भावांना मात्र फ्रेंच बोलायला लावण्यात भाग पाडतो. त्याच्या शेजारचा भाऊ म्हणजे नूरजुंजे, हाही तसा शांत. याच्या घरात सर्वजण इंग्लिश आणि फ्रेंच बोलतात आणि गुण्यागोविंदांनी राहतात. याच्याकडे एक लहानसा डोंगर आहे. त्याच्या समोर गाडी चालवली की उलटी चालते असा भास होतो. ते बघायला बरेच बघे येतात. त्यावर तो बरेच पैसे कमावतो. त्याच्या शेजारी राहणारा नोवा स्कोशिया हा पण शांत आहे. याच्या घराजवळ अटलांटिक समुद्र आहे. त्यात चविष्ट असे लॉबस्टर, क्रॅब असे जलपाणी मिळतात आणि इतर खूप त्याला मागणी आहे. त्यावरही त्याला खूप उत्पन्न मिळते. त्याच्या जवळचा भाऊ हा प्रिन्स एडवर्ड आयलंड. तो अगदी किटकिटीत आहे. अगदीच लहान असल्यामुळे तो ना अध्यात आणि मध्यात असतो. त्याच्याकडे फारसे कोणाचे लक्षही नसते. आणि सर्वात धाकटा भाऊ न्यूफाउंडलंड हा अतिपूर्वेस आहे. येथे पाऊस धुकं फार असते. हा जरा आळशी समजला जातो. उन्हाळ्यात 6 महिने मच्छीमार करतो आणि थंडीत मोठ्या भावांकडून पैसे वसूल करतो. त्यांची तरुण मुले मात्र कामासाठी ऑन्टारियोकडे येतात. जसे कोकणातनं बॉलिवूड येतात किंवा बिहारमधनं मुंबईत येतात. याचे कुटुंब म्हणजे सरदारजीसारखे आहे. अगदी आगळ पगळ आणि ढिल्ले आहे. त्यांच्यावर इतर भावंडे खूप विनोद करत असतात. असे एक कॅनडाचे कुटुंब. एकंदरीत कॅनडा हे कुटुंब तसे शांतच. जगात त्यांना जगभर शांतदूतच म्हणतात. या सर्व भावंडांकडून मी पाहुणचार घेतलेला आहे. तसा भविष्यात आपण पण घ्यावा ही माझी इच्छा. तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फ्रॉम सुधीर प्रधान अँड GTSL टीम. सुधीर प्रधान अँड स्वप्नील प्रधान, वन स्टॉप शॉप फॉर रिअल एस्टेट नीड्स. आम्ही यावर्षी फर्स्ट टाइम होम बायर्ससाठी वेबिनार करतोय 27 एप्रिल संध्याकाळी 6:30 वाजता. तर फर्स्ट टाइम होम बायर्सने याचा लाभ घ्यावा. गेल्या वर्षीचा वेबिनार आणि त्याच्या गेल्या वर्षीचा वेबिनारला पण बऱ्याच लोकांनी भाग घेतला आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद होता. बऱ्याच फर्स्ट टाइम होम बायरची घरं झाली. सो प्लीज कॉन्टॅक्ट अस ऑन वेबसाईट gtsl.com. कॉन्टॅक्ट अस ऑन 4164551239. धन्यवाद अजित कुकडेजी. अजित कुकडे यांनी किमान शब्दात कमाल कॅनडाबद्दलची माहिती मांडली आहे. कॅनडाची ऐतिहासिक व भौगोलिक प्रदेशाची माहिती त्यांनी मजेशीर शब्दात सांगितली आहे. ही माहिती कॅनडातील मराठी कुटुंबातील लहान मुलांना सोप्या आणि मजेशीर गोष्ट स्वरूपात सांगितली जाईल अशी मला खात्री आहे. आपण सगळे इतके वर्ष झाले कॅनडामध्ये वास्तव्य करत आहोत, पण कॅनडाचा असा इतिहास आणि असे वर्णन मनोरंजक स्वरूपाने प्रथमच ऐकले. तुम्ही कॅनडाची माहिती इतक्या छान प्रकारे सगळ्यांसमोर मांडली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आता आपण उमेश अनावकर यांच्या 2 कविता ऐकणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उमेश अनावकर. नवबाणातला मराठी भाषिक मंडळ टोरंटो आयोजित वार्षिक साहित्य संमेलनातील हे माझे 4थे वर्ष. मी मूळ मुंबईचा असून गेली 5 वर्ष कॅनडात स्थायिक आहे. दरवर्षी एका विषयाला धरून मी माझे लेखन संचय या साहित्य संमेलनात प्रस्तुत करत असतो. गझल, पाऊस, निसर्ग या विषयावरील माझे लेख व कविता आपण गेली 3 वर्ष या साहित्य संमेलनात ऐकलेच असतील. तर यावर्षीचा माझा विषय आहे भक्तिरस आणि त्याच रसावरची माझी पहिली कविता अथवा अभंग अवघा आसमंतच एकवटला. पण तत्पूर्वी त्यामागचा आशय. अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाला जाण्याचा नकळत योग आला होता. ते दिवशी प्रवचनाचा विषय होता मोहन. तर मोहन म्हणजे काय
तर कणिक मळताना त्यात घातलेले पळीभर तेल अथवा तूप ते का घालतात? तर भुसभुशीत पिठाला एक जीव करण्यासाठी पाणी, मोहन आणि पीठ घालून कणिक मळले जाते आणि पोळ्या लाटण्याआधी ते काही काळ झाकून ठेवले जाते. आय गेस फर्मेंटेशनसाठी, अथवा या प्रक्रियेला तिंबविणे असेही म्हणतात. तर आपल्या विस्कटलेल्या जीवनाला एक जीव एक संग करण्याचे काम तो परमात्मा ईश्वर नेहमीच करत असतो. तर त्याला आपल्या जीवनातील मोहन म्हणावे का? याचा दृष्टांत पुरेपूर आपल्याला पंढरीच्या वारीत येतो. याच विषयावर आधारित माझा अभंग अवघा आसमंतच एकवटला. रांग लागली इथुनी तिथवर दर्शन दाजी घडतय का? पार करी बंधू लगबगला पिठात मोहन पडतय का? माय माऊली तुझा आसरा जीवन कणिक मळण्याकरिता भूसर विस्कटल्या मनास अमुच्या एक संग धरण्याकरिता. पांडुरंग पांडुरंग ऐसा, पांडुरंग पांडुरंग ऐसा गजर दरीतून दुमदुमला. मळता मळता क्षीण करांचा क्षणात बघ हरपून बसला. एकादशीच्या पुण्यप्रभाती गोळा भिजला तिंबविला. एकादशीच्या पुण्यप्रभाती गोळा भिजला तिंबविला. काय हरीचे काय धरीचे अवघा आसमंतच एकवटला. काय हरीचे काय धरीचे अवघा आसमंतच एकवटला. करोना काळात पंढरीची वारीच काय, तर गणेशोत्सवी आपला दिमाग काहीसा हरपून बसला होता. वर एका मुंबईकराला तो थाट, ती रोषणाई, ती रात्रीची गर्दी, तो एकंदरीत माहोल किंवा वर्षानुवर्ष चालत आलेली ती रीत या सगळ्याचीच उणीव भासू लागली होती. आजच्या परिस्थितीवरून एकंदरीत वाटतं तर आहे की ते सगळं आपल्याला पुन्हा अनुभवायला भेटणार आहे. याच भावनेशी निगडीत माझी दुसरी कविता पुनश्च रीत मोरया. नयनरम्य रस्त्यांचा मंगल तू मोरया, दर्शनास गर्दीचा जोश घोष मोरया. सांजरंग ढंगाचा चलतचित्र मोरया, वेदातून घटनातून प्रबोधन तू मोरया. स्वराज्याचा स्वातंत्र्याचा पायाभूत मोरया, सोशल नेटवर्किंगचा श्री गणेशाचच मोरया. ताशांच्या ढोलांच्या गजरातच मोरया, टाळ्यांच्या टाळांचा घुमडातच मोरया. बेंजोचा डीजेचा नाद तूच मोरया, गुलालाचा फटाक्यांचा पुढारी तू मोरया. गेली कुठे लोके सारी चिंतामणी मोरया, विश्वाला व्यापले ते विघ्नहर तू मोरया. एका मागे एक गेली वर्षे दोन मोरया, कोंडल्या त्या श्वासाला निश्वासच मोरया. एका मागे एक गेली वर्षे दोन मोरया, कोंडल्या त्या श्वासाला निश्वासच मोरया. लागू दे रांग पुन्हा जल्लोष पुन्हा मोरया. लागू दे रांग पुन्हा जल्लोष पुन्हा मोरया. गळा भेट नात्यांचा पुनश्च रीत मोरया. गळा भेट नात्यांचा पुनश्च रीत मोरया. माझी लेखणी मनपूर्वक ऐकलात यातच मी क्षणाचा गोडवा मानतो. माझे आजचे वाचन संपवतो. आपले खूप खूप आभार. धन्यवाद उमेश. आपण सादर केलेल्या या 2 कविता अतिशय भक्तिरसात्मक आहेत. त्या आम्हाला खूप आवडल्या. पंढरपूर म्हणजे मराठी जनतेचे श्रद्धास्थान. अतिशय सुंदर पद्धतीने पंढरपूरच्या वारीचे स्वरूप या अभंगातून उमेश यांनी आपणा सगळ्यांसमोर सादर केलेले आहे. गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते आणि सगळ्या लोकांनी एकत्रितपणे येऊन हा सण साजरा करणे म्हणजे गणेशोत्सव. मागील 2 वर्षे कोरोना महामारी संकटामुळे हा उत्सव आपल्याला एकत्रितपणे येऊन साजरा करता आला नाही. पण यावर्षी तेवढाच उत्स्फूर्तपणे साजरा करता यावा ही श्री गणेशाला केलेली प्रार्थना मनाला अगदी भावणारी आहे. आम्ही पण आशा आणि प्रार्थना करतो की यावर्षी आपण सर्व श्री गणेशाचं आगमन उत्साहाने आणि जोमाने करूयात. आपण आता ऐकणार आहोत
मीना गुरुजी यांची लघुकथा. नमस्कार, मी मिनल गुरुजी. आज तुमच्या समोर मी एक लघुकथा प्रस्तुत करत आहे. या लघुकथाला मी शीर्षक दिलं आहे कन्यादान. ही एक खरी गोष्ट आहे. मी मात्र पात्रांची नावं बदललेली आहेत. चला तर सुरू करूया. कन्यादान ही गोष्ट आहे खुशी नावाच्या मुलीची. खुशी माझी कॅनडातली सर्वात पहिली मैत्रीण. आम्ही दोघी आमच्या पहिल्या जॉबवरच भेटलो. खुशी तिच्या नावासारखी खूपच खुश राहणारी मुलगी. तिच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण तिच्या रंगात रंगून जायचा. आम्ही दोघी इथे नवीन लग्न करून आमच्या नवऱ्याबरोबर आलो होतो. दोघी इंडियाला मिस करायचो, आई वडिलांना मिस करायचो, पण एकमेकांबरोबर राहून हळूहळू कॅनडाला सेट व्हायला शिकायला लागलो. तिला बघून, तिच्याशी बोलून मी पण तिच्या रंगात रंगून जायचे आणि खुश राहायला लागले. खुशी एक गुजराती मध्यमवर्गीय परिवारची मुलगी होती. तिचे वडील जिल्हा अधिकारी म्हणून काम करायचे, तर आई घर सांभाळायची. खुशी 3 वर्षाची झाल्यावर त्यांना आणखीन एक मुलगी झाली आणि ती होती शैली. 2 मुली आणि आई वडील, एक छोटासा परिवार. खूप खुश होता. पण समाज आणि घरातले इतर लोक आई वडिलांवर एक मुलासाठी प्रेशर करायला लागले. एक मुलगा तर हवाच. या आशेत ना आशेत त्यांना एकानंतर एक आणखीन 2 मुली झाल्या. एक मध्यमवर्गीय परिवार, आई वडील आणि 4 मुली. मुलींच्या उत्तम भरण पोषणासाठी त्यांना पैसे कमी पडायला लागले. समाज एक मुलगी असलेल्या वडिलांना पण मान खाली घालायला सांगतो, तर इथे तर 4 मुली. आई वडील स्वतःला निसहाय आणि लाचार समजायला लागले. थोडे वर्ष झाले. खुशी 10 वर्षाची आणि शैली 7 वर्षाची झाले. दोघी दिवसभर बरोबर खेळायचे, लहान बहिणींची काळजी घ्यायच्या. खुशी आणि शैली दोघींना एकमेकांवाचून चालायचं नाही. एक दिवशी त्यांची एक मावशी अमेरिकेतून आली. तिने घरातली परिस्थिती पाहिली. असं पण अमेरिकेला घरातले कामं करायला कोणीतरी लागतंच. तिने शैलीला स्वतःच्या बरोबर घेऊन जायचं ठरवलं. आईसाठी तिच्या 4 मुली तिच्या जीवाचा तुकडा होत्या. आई लगेच म्हणाली, नाही नाही, माझी मुलगी मी नाही देणार. पण वडिलांनी आईला समजावलं. मुलीकडून लांब होण्याच्या दुःखाकरता समाजाचा त्यांना मुलगा न होण्याचा दुष्कार समोर ते दोघंही लाचार झाले आणि शैलीला अमेरिकेला पाठवायचा निर्णय घेतला. खुशी, आई वडील आणि लहान बहिणी शैलीला रात खूप आठवण करायचे. तेव्हा इतकी फोन वगैरेची सुविधा नव्हती. कधी कधी म्हणून मधून मावशी पत्र पाठवायची. हळूहळू तो पत्राचा व्यवहार पण बंद झाला. थोडे वर्ष निघून गेले आणि या परिवारावर अजून एक संकट आलं. दिवाळीच्या दिवशी आईला मदत करत असताना खुशीच्या हातावर उकळतं तेल सांडलं आणि तिचा संपूर्ण हात जळाला. तिला ट्रीटमेंटसाठी एक लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले. थोडीफार ट्रीटमेंट पण दिली. संपूर्ण हात जळाल्याचे निशाण राहून गेले. एकतर मुलगी आणि त्याच्यात हे जळलेले निशाण. आता कसं लग्न होईल या मुलीचं? चिंतामध्ये तिच्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाकडे खुशीला मुंबईला कायमची पाठवून द्यायचा निर्णय घेतला. आज त्यांनी खुशीला पण स्वतःपासून लांब केली आणि भावाला विनंती केली, मुंबई मोठं शहर आहे, कुठेतरी या मुलीचं लग्न लावून टाक. एकदा कन्यादान झालं की मी सुटलो. खुशीची मुंबईला ट्रीटमेंट झाली. ती बरी झाली आणि थोड्या दिवसांनी कॅनडामधल्या एका मुलाबरोबर तिचं लग्न ठरलं. खुशी खूप आनंदात होती. कॅनडाला लग्न झालं त्याच्याबद्दल नाही, पण हळूहळू ती अमेरिकेला जाऊ शकेल, स्वतःच्या बहिणीला भेटू शकेल, त्याची मात्र तिला एक आशा होती. तिने लग्नानंतर तिच्या नवऱ्याला गोष्ट केली आणि त्यांनी दोघी बहिणींना भेटवायचा निर्णय घेतला. आज दोघी बहिणी भेटणार होत्या. डोरबेल वाजली आणि शैलीनी दार उघडलं.
समोर खुशी उभी होती. शैलींनी सगळ्यांना अवकार दिला आणि बसवलं. दोघी बहिणी मात्र एकमेकींकडे बघत होत्या. दोघींपैकी कोणी एकमेकींशी बोललं नव्हतं. शैलीनी डायनिंग टेबल सेट केलं, सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि दोघी बहिणी एकमेकांजवळ बसल्या. हळूच खुशीने शैलीला विचारलं, कशी आहेस तू? एक मौन पसरलं आणि दोघी बहिणींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिथे बसलेल्या सर्वांचे आज डोळे भरून आले. दोघी बहिणींच्या मनात कितीतरी प्रश्न आले. का आम्हीच? का आमच्या आई वडिलांना इतका कठोर निर्णय घ्यावा लागला? या जीवनात सगळ्या प्रकारच्या संबंधांना फेल व्हायचा हक्क असतो, पण आई वडील किंवा पॅरेंटहुड कधीही फेल होऊ शकत नाही. आई वडील कसंही करून मुलांना सांभाळतात, त्यांची काळजी घेतात आणि समाजात त्यांना उभं करतात. तर हाच समाज त्या आई वडिलांना एक मुलीच्या जन्माबद्दल का इतका लाचार बनवतो? आज सुद्धा भारत सारख्या एक प्रगतिशील देशाला बेटी बचाओ बेटी पढाओ सारखं स्लोगन करावं लागतं. या देशाला आपण कसं प्रगतिशील देश म्हणू? जन्मापासून शिक्षणासाठी, कॅरियरसाठी, स्वतःचं चारित्र्य सांभाळण्यासाठी, लग्नाच्या वेळेस डावरीसाठी, लग्नानंतर मुलालाच जन्म देण्यासाठी, एकट्या हाताने संपूर्ण घराची जबाबदारी घेण्यासाठी कितीतरी वेळा आपण मुलींना लाचार अवस्थेत आणू. मुलींना मात्र त्याग आणि बलिदानची मूर्ती न बनवता तिला शक्तीचं स्तोत्र बनवू. एक मुलगा आणि एक मुलगी दोघांना एक सारखे समजू आणि अधिकार देऊ. तेव्हाच खुशी आणि शैली सारख्या कितीतरी मुलींचं कन्यादान करण्याची वेळ येणार नाही. थँक्यू. धन्यवाद मिनल. अतिशय सुंदर अशी लघुकथा मिनल यांनी सादर केलेली आहे. आता आपण विशाखा बेनोडेकर यांच्या कविता ऐकणार आहोत. नमस्कार, मी विशाखा बेनोडेकर. सिमको काउंटीच्या ब्रॅडफोर्ड शहरात आमचे छोटेसे घरकुल आहे. दरवर्षी मी या साहित्य संमेलनाची मोठ्या उत्कटतेने वाट पाहते. शब्दांचे विविध रंग, छटा, अंदाज तुम्हाला अनुभवायचे असतील, त्यांच्याशी जवळीक साधायची असेल तर साहित्य संमेलनापेक्षा उत्तम सोहळा कुठलाच नाही. अशा या बहारदार साहित्य संमेलनात सहभागी होण्याची मला संधी दिल्याबद्दल मी मराठी भाषिक मंडळ यांची खूप खूप आभारी आहे. नुकताच आगमन झालेला ऋतू म्हणजे स्प्रिंग. थोडेसे ऊन, थोडासा पाऊस म्हणजे भारतातील पावसाळ्या ऋतूची आठवण होते. तर मी आज आपल्या सर्वांसमोर आपल्या सर्वांचा आवडता व लाडका पाऊस या विषयावर 2 कविता सादर करणार आहे. माझी पहिली कविता यात पावसाळा या विषयाचे संक्षिप्त वर्णन आहे. सावळा होत चाललेला सूर्य, सणांची मौज मज्जा आणि चैतन्याचा वर्षाव हे या कवितेचे रचना घटक आहे. तर सादर आहे माझी पहिली कविता, श्रावणी सूर्य. मंद मंद ही हवा, मंद मंद ही हवा, धुंद धुंद गारवा. मंद मंद ही हवा, धुंद धुंद गारवा. आसमंती मेघदाटे, सूर्य दिसे सावळा. अंबरी नशा चढली, अंबरी नशा चढली, ढगांची जमली गर्दी. अंबरी नशा चढली, ढगांची जमली गर्दी. मृगाची मेघ गर्जना, मोर होई उतावळा. आसमंती मेघदाटे, सूर्य दिसे सावळा. आदित्याचे तेज सरले, आदित्याचे तेज सरले, श्रावणाचे भरले गडे. आदित्याचे तेज सरले, श्रावणाचे भरले गडे. पावसाचे पडले सडे, कलकल वाहे कालवा. आसमंती मेघदाटे, सूर्य दिसे सावळा. एकादशी पंढरपूर, एकादशी पंढरपूर, अष्टमी रंगे गोकुळ. एकादशी पंढरपूर, अष्टमी रंगे गोकुळ. डम 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 डमरू बाजे, डम 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 डमरू बाजे. शिवशंभू साबळा. आसमंती मेघदाटे, सूर्य दिसे सावळा. भाद्रपद बरसे खूप, भाद्रपद बरसे खूप, पिकांचा हर्षरूप. भाद्रपद बरसे खूप, पिकांचा हर्षरूप. अवनीचे रूप अप्रूप, अवनीचे रूप अप्रूप. गगनी गीत मारवा.
आसमंती मेघदाटे सूर्य दिसे सावळा. पृथ्वीचा गंध सुगंध, पृथ्वीचा गंध सुगंध इंद्रधनु सप्तरंग. पृथ्वीचा गंध सुगंध इंद्रधनु सप्तरंग. पुष्पांचा परिमल सुंदर लळावळा. आसमंती मेघदाटे सूर्य दिसे सावळा. वादळाचे घनतिमीर, वादळाचे घनतिमीर यमुनेचे तीरधीर. वादळाचे घनतिमीर यमुनेचे तीरधीर. थेंब थेंब पावसाचे, थेंब थेंब पावसाचे तृणपात्यांवर पारवा. आसमंती मेघदाटे सूर्य दिसे सावळा. काजळले नभ सोनेरी, काजळले नभ सोनेरी विठू विठू वार करी. काजळले नभ सोनेरी विठू विठू वार करी. चमचमचम वीज चमके दिवसा दिसे चांदवा. आसमंती मेघदाटे सूर्य दिसे सावळा. धन्यवाद. मनुष्याचे आचार विचार जीवनचर्या यामुळे पावसाला आलेली खिन्नता, आक्रमकता आणि मानव संगतीच्या परिणामस्वरूप पावसाच्या मनोवृत्तीत झालेला बदल हे भाव मी माझ्या दुसऱ्या कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे. तर सादर आहे माझी पुढची कविता. पावसाला वाटले काही वेगळे करावे, पावसाला वाटले काही वेगळे करावे. दुष्ट माणसांसारखे जरा दुष्ट जगावे. पावसाला वाटले काही वेगळे करावे, दुष्ट माणसांसारखे जरा दुष्ट जगावे. कधी गाव शहर वाट सारे बुडून जावे, कधी गाव शहर वाट सारे बुडून जावे. दुष्काळी या दुर्जनांचे हाल हाल व्हावे. बरसतो मी नेहमीच, बरसतो मी नेहमीच श्रावणात रिमझिम. बरसतो मी नेहमीच श्रावणात रिमझिम. भर चैत्रात जरा मनमोकाट बरसून पाहावे. पावसाला वाटले काही वेगळे करावे, दुष्ट माणसांसारखे जरा दुष्ट जगावे. वर वरचा ओलावा खोटा, वर वरचा ओलावा खोटा हसूही खोटे सारे. वर वरचा ओलावा खोटा हसूही खोटे सारे. ठरवले मी आता यांचेच अनुकरण करावे. अशी चल्लाक वृत्ती, अशी चल्लाक वृत्ती कोणास न काही द्यावे. अशी चल्लाक वृत्ती कोणास न काही द्यावे. 2-4 थेंब मृगाचे बाकी सरसकट जपावे. इथे शेती माती पिकाचे, इथे शेती माती पिकाचे काही लेणे न देणे. इथे शेती माती पिकाचे काही लेणे न देणे. किमयान माझी जिथे तिथे का मी थांबावे. पावसाला वाटले काही वेगळे करावे, दुष्ट माणसांसारखे जरा दुष्ट जगावे. दगडी इमारतीत उंच, दगडी इमारतीत उंच एक एकट्याने राहावे. दगडी इमारतीत उंच एक एकट्याने राहावे. मग मेघ मल्हार माझे मी का सर्वत्र उधळावे. मित्र शत्रू वैरी कोण, मित्र शत्रू वैरी कोण कोणास काही न कळावे. मित्र शत्रू वैरी कोण कोणास काही न कळावे. शिकलो मी यांच्याकडून यांनाच कसे फसवावे. कोणालाही इथे कुणावर, कोणालाही इथे कुणावर कुठलाही भरोसा नाही. कोणालाही इथे कुणावर कुठलाही भरोसा नाही. असे बिनभरोशाचे बेशिस्त जरा वागून बघावे. पावसाला वाटले काही वेगळे करावे, दुष्ट माणसांसारखे जरा दुष्ट जगावे. धन्यवाद. धन्यवाद विशाखाजी. पावसाळ्याचे अतिशय सुंदर वर्णन आपल्या पहिल्या कवितेतून त्यांनी सादर केलेले आहे. पावसाचे रौद्ररूप धारण केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम अतिशय समर्पक शब्दात त्यांनी आपल्या दुसऱ्या कवितेत मांडले आहे. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ कसा गेला कळलंच नाही, नाही का? आम्हाला आशा आहे की आपल्याला हा कार्यक्रम खूप आवडला असेल. आपले अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. हा कार्यक्रम आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आप्तसख्यांमध्ये शेअर करा. या कार्यक्रमात सहभागी झालेले साहित्यकांचे मी मराठी भाषिक मंडळ टोरंटो यांच्याकडून आभार मानते. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होणे नाही. तुमच्या भविष्यातील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा. कुठलाही कार्यक्रम असो, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, या कार्यक्रमासाठी एक टीम असते. त्यांच्यात अनेक लोकांचा सहभाग असतो. साहित्य संमेलन टीम, MBM ECAC टीम आणि ॲडमिन टीम या सगळ्यांच्या मदतीसाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आपले प्लॅटिनम स्पॉन्सरशिप सुधीर प्रधान यांचे विशेष आभार.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सगळे प्रेक्षक. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलत, याबद्दल आभार. हे प्रेम असेच राहू द्या ही विनंती. आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण शांता शेळके यांच्या कवितेतून करणार आहोत. ओले त्या पानात सोनिया उन्हात भरून मेघ आले, डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले. साद ओली पाखराची ओढ जागे पावसाची, डोहाळे या मातीला सूर बोले थेंबातला. वाटा आता कस्तुरी गंध उमले कोंबातला, थरारे मन वारे नवीन सृजन रंग न्हाले. स्वप्न लहरे नवे कांचनी धून हरवे रानातुनी, राधिका झाली बावरी जन्म लहरे मुरलीवरी. तृप्ती निराळी उजळीत डोळी स्वर हे कुठून आले, हरपून दाही दिशा ओढाळ झाल्या कशा. शिणगार करती ऋतू प्रीत स्पर्शात जाई उतू, शिणगार करती ऋतू प्रीत स्पर्शात जाई उतू. अभिसार न्यारा हळवा शहारा अरुपार रूप आले. धन्यवाद. भेटू पुढच्या वर्षी.